महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रावस्तीनगर येथे राबविण्यात आले नशामुक्त अभियान। नांदेड शहरातील श्रावस्तीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड यांच्यातर्फे नशामुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून धम्मगुरू भदंत पयाबोधी थेरो, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची होती। अविनाश कुमार यांनी आपल्या मनोगतातून युवकांना यावेळी मौलिक संदेश दिला। अविनाश कुमार यांच्या हस्ते व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष सुजाता भोरे, आम्रपालीताई कदम, डी भालेराव, शिवसेनेचे समन्वयक राजू मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, माता रमाई यांना यावेळी अभिवादन करण्यात आले। त्यानंतर संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। या प्रसंगी परिसरातील 10 ते 12 मुलांनी व्यसनापासून मुक्त राहण्याचा संकल्प घेतला। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता आणि व्यसन यावर आपले मनोगत व्यक्त केले। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन राहुल गायकवाड, दिगंबर हनुमंते, भगवान गायकवाड, अरुण जमदाडे, राहुल बहादुरे, विनोद कांबळे, रितेश गायकवाड, सोनू हनुमंते, सुरेखा गायकवाड, विशाखा कांबळे, सुनीता गायकवाड यांच्यासह श्रावस्तीनगर येथील उपासक उपासिका यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज श्रावस्तीनगर मध्ये आयोजक राहुल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, माता रमाई आंबेडकर यांची संयुक्तिक रीतीने जयंतीचं आयोजन केलं आणि या कार्यक्रम म्हणजे एक अनोखा त्यांनी उपक्रम राबवलेला आहे की व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे। त्याच्यामुळं हातामध्ये असे बोर्ड घेऊन, फलक घेऊन एक रॅलीसुद्धा या ठिकाणावर निघणार आहे। सुंदर वाचनालयाची निर्मिती या ठिकाणावर केलेली आहे की ज्याच्यामधून माणसं घडत राहतील, विद्यार्थी घडत राहतील, निर्व्यसनी बनत राहतील आणि विद्वान बनतील म्हणून सुंदर म्हणजे एक वाचनालय इथं निर्माण केलेलं आहे। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनाही आग्रहाचं निमंत्रण दिल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब सुद्धा अविनाश कुमार या ठिकाणावर येऊन मार्गदर्शन करून गेलेले आहेत। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम राहुल गायकवाड आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून सातत्यानं राबवल्या जात असतो। समाजातली मुलं व्यसनी बनली पाहिजे, व्यसनाच्या अधीन कोणी जाऊ नये, त्यानंतर अभ्यासू झाले पाहिजे, IAS IPS झाले पाहिजेत असा एक संकल्प म्हणजे मनाशी बाळगून एक रेल्वे कर्मचारी असतानाही शासकीय सेवेतून वेळ काढून ते सोशल काम करत असतात। त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल हो। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, संत गाडगे बाबांच्या विचाराने, माता रमाईच्या विचाराने, बुद्धाच्या विचाराने आपलं जीवन घडवावं एवढीच मनोकामना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल। श्रावस्तीनगरमध्ये जे आमचे प्रिय कॉलनीमध्ये एक श्रावस्तीनगर सुद्धा येतो आणि हा श्रावस्तीनगरमध्ये आज एक राहुलजीने आणि बनतेजीचे संकल्पनातून एक उपक्रम होता ज्यामध्ये की त्यांनी व्यसनमुक्ती हा सर्व आयोजन ठेवलेला आहे आणि जे मेन होता एक संयुक्त जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, संत गाडगे बाबा महाराजांची जयंती, तसेच माता रमाई जयंती असा एक संयुक्त जयंतीच्या उपक्रममध्ये ते निमित्त ठेवून त्यांनी एक व्यसनमुक्ती, नशामुक्ती आणि असा एक लायब्ररी हा प्रेरित करण्यासाठी किंवा जास्त पॉप्युलॅरिटी देण्यासाठी एक चांगला उपक्रम ठेवला होता। तर आम्ही इकडे येऊन जे काही आमचे लोक आहे जे व्यसनमुक्तीमधून बाहेर आलेला आहे हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुद्धा इकडे आलो आहोत। आणि मला वाटतं की असा उपक्रम प्रत्येक कॉलनीमध्ये ज्या कॉलनीमध्ये हा जास्त प्रमाण आहे नशेची किंवा व्यसनची,
हा सर्व कॉलनीमध्ये असा एक उपक्रम झाला पाहिजे. आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने सुद्धा प्रयास करणार की हा सर्व कॉलनीमध्ये जाऊन मी स्वतः किंवा आमचे ऑफिसर्स असा उपक्रम समाजचे जे लोक आहेत त्याच्यासोबत घेऊन असा एक उपक्रम करू आणि नशामुक्ती, व्यसनमुक्ती, नशाचे प्रमाण कमी करू यावर प्रयत्न करणार. थँक्यू. आज शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांची जयंती आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मागच्या वर्षी व्यसनमुक्त हे कार्यक्रम अभियान राबवलं होतं आणि स्वच्छता मोहीम हे कार्यक्रम राबवल्या होतं. त्या व्यसनमुक्तीमधून गेल्या वर्षी 4 लोक हे व्यसनमुक्त झाले आणि आज टोटल 12 लोक व्यसनमुक्त झालेत. काही तंबाखू सोडलेत, काही जणांनी दारू सोडली, काही जणांनी सिगरेट सोडली. आणि हे समाजामध्ये सगळ्यांना जर हे पुढाकार घेऊन आपला समाज हे व्यसनाधीन होत चाललेला आहे तर आपल्या समाजाला की काळाची गरज आहे की ही युवा पिढी ही व्यसनाधीन न होता उद्योगधंद्याकडे हे आपल्या युवा पिढीनं पाऊल उचलला पाहिजेत. आणि हे व्यसन तुम्ही कशाचं करा, शिक्षणाचं व्यसन करा आणि व्यसन करा तुम्ही समाजकार्याचं व्यसन करा, तुमच्या स्वतःचं शरीराचं व्यसन म्हणजे बॉडी बनवण्याचं व्यसन करा आणि तुमच्या लेकरांना डॉक्टर, इंजिनियर बनवण्याचं व्यसन करा. तुम्ही दारू पिऊन व्यसन केल्याच्यानंतर तुमचे शरीर खराब होते आणि घरामध्ये तुमच्या भांडणं तंटे होतात. यामुळं सगळ्यांनी समाजामध्ये उठून आपण एक व्यसनमुक्तीचा एक अभियान चालू केलेलं आहे. सगळ्या जणांना आपण या युवा पिढीला एक मार्गदर्शन देऊ आणि येणाऱ्या युवा पिढीला या व्यसनापासून दूर ठेवू.